नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. जे चॅनलवर नवीन असतील अशांनी काय करायचंय, पटापट चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय, जेणेकरून असेच खूप सारे महत्त्वाचे व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. ज्यांना बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपली क्वेश्चन आन्सरची बॅच आहे, त्या ॲडमिशन तुम्ही घेऊ शकतात. यासाठी ऑफिस नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे. आपलं ॲप सुद्धा आहे, ॲपला सुद्धा डाउनलोड करून ठेवायचे. ठीक आहे. आपण ज्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत आणि जे चॅप्टर आपले पूर्ण झालेले आहेत तर त्यांचे सर्व तुम्हाला व्यवस्थित इथे YouTube वरती भेटून जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नोट्स काढायलाही सोपं जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे सगळे व्हिडिओ तुम्हाला इथे प्रॉपर दिसतील. ठीक आहे. तर बघा, काल आपण सुरुवात केलं होतं वनस्पतींच्या वर्गीकरणाला, म्हणजे सजीवांच्या वर्गीकरणाच्या टॉपिकला आपण काल सुरुवात केली. सजीवांच्या वर्गीकरणामध्ये दोन टॉपिक बघितले, एक असतं प्राण्यांचे वर्गीकरण आणि दुसरा आहे वनस्पतींचे वर्गीकरण. मग काल आपण बघितलं की सजीवांचे वर्गीकरण करत असताना दोन गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते, एक म्हणजे प्राणी आणि दुसरं म्हणजे वनस्पती. पण नुसतं प्राणी आणि वनस्पती वर्गीकरण करून चालणार नाही, म्हणून काय केलं गेलं, वनस्पतींचं एक वेगळंच वर्गीकरण करण्यात आलं आणि प्राण्यांचं एक वेगळं वर्गीकरण करण्यात आलं आणि दोघांचे तत्व आणि मुद्दे कसे आहेत, वेगवेगळे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण द्विनाम पद्धती सुद्धा बघितली. द्विनाम पद्धती कोणी दिली? कार्ल लिन्नेस या शास्त्रज्ञांनी दिली. मग द्विनामामध्ये प्रजाती आणि जात दोघं लिहिली जाते. हे सर्व आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि आज आपण त्याचाच दुसरा पार्ट घेत आहोत. आता तो व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला, तुम्हाला अभ्यास करायला खूप बोर नको व्हायला, म्हणून आपण याचे पार्ट्स केलेले आहे. तर पहिला पार्ट आहे सजीवांच्या वर्गीकरणाचा, तो कालचा व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं आता समजून जाईल. ओके. मग आता जे प्राण्यांचे वर्गीकरण जे केले, तर प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या बेसिसवर केले, तर बघा, एक असा अवयव होता पृष्ठरज्जू नावाचा. कुठला? पृष्ठरज्जू नावाचा एक अवयव होता. मग हा पृष्ठरज्जू ज्याच्यामध्ये असेल तर त्याला काय म्हटलं गेलं? पृष्ठवंशीय प्राणी. ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू, मग पृष्ठरज्जू काय होता? तर पृष्ठरज्जू एक असं धाग्यासारखं स्ट्रक्चर होतं. काय होतं? एक असं धाग्यासारखं स्ट्रक्चर होतं, ज्याला पृष्ठरज्जू म्हटलं गेलं. आणि हा काय करायचा? हा अवयव जो आहे तो शरीराला, कोणताही प्राणी असो, त्याच्यामध्ये जर पृष्ठरज्जू आहे तर तो त्या प्राण्याच्या शरीराला आधार देण्याचं काम करत होता. मग ह्याच्यावरती काय झालं, याच्या बेसिसवरती काय झालं, प्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आले. मग ज्यांच्यामध्ये पृष्ठरज्जू होता ते झाले सगळे कॉर्डेट्स, म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी. आणि ज्याच्यामध्ये काय नव्हता, पृष्ठरज्जू नव्हता, ते सर्व झाले नॉन कॉर्डेट, म्हणजे अपृष्ठवंशीय प्राणी. मग अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये 10 घटक आहेत, 10 प्राणी तुम्हाला दिसतील. आणि जसं पृष्ठवंशीय ज्यांना नोटोकॉर्ड आहे त्याच्यामध्ये 6 आहे, त्याच्यातले सस्तन प्राणी आपणच आहोत. पण आपल्या शरीरामध्ये जो पृष्ठरज्जू आहे तो नाहीसा होऊन पाठीचा कणा आला. ठीक आहे. म्हणून आपण कोण आहोत? वर्टिब्रेट्स आहोत, कारण आपल्याला पाठीचा कणा आहे. आणि जे नॉन वर्टिब्रेट्स असतात त्यांना पाठीचा कणा नसतो. ठीक आहे. तर आता आपल्याला काय बघायचंय? प्राण्यांचे वर्गीकरण. आजच्या टॉपिक मध्ये आपण राहिलेला भाग कंप्लीट करणार आहोत, तो म्हणजे प्राण्यांच्या वर्गीकरणाचा. तर समजलेला आहे, पृष्ठरज्जू नावाच्या आधारावरती प्राण्यांचे वर्गीकरण करण्यात आले होते. मग पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये कोण कोण आलं? बघा, चूषकमुखी वर्ग, नंतर काय आहे, मत्स्य वर्ग, उभयचर वर्ग, सरीसृप वर्ग, पक्षी वर्ग आणि सस्तन वर्ग. याच्यावरती तुम्हाला खूप सारे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे कुठल्याही एक्झाम मध्ये. सध्या आपण फोकस्ड आहे एसएससीच्या एक्झाम वरती. ठीक आहे. एसएससी एक्झाम वरती फोकस्ड आहोत आपण आणि त्याचाच आपण अभ्यास करत आहोत, त्याच लेवलनी करत आहोत. तुम्हालाही त्याच लेवलचा अभ्यास आता करायचा आहे. ठीक आहे. नंतर अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये कोण कोण आहे? आदिजीव, रंध्रीय प्राणी, आंतरगुही प्राणी, चपटेकृमी, गोलकृमी, वलकित कृमी, संधिपाद, मृदुकाय, कटकचर्मी आणि अर्धपृष्ठवंशीय. अर्धपृष्ठवंशीयचा अर्थ काय होतो? की त्यांना अर्धपृष्ठ आहे. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या डोक्यापासून पृष्ठरज्जू फक्त त्यांच्या ॲब्डोमेन पर्यंत आहे. ठीक आहे. म्हणजे काय? अर्धपृष्ठरज्जू. पूर्ण शरीराला पृष्ठरज्जू आहे का? नाही, अर्ध्या शरीराला आहे, म्हणून ते अर्धपृष्ठवंशीय झाले. पण तरी सुद्धा अपृष्ठवंशीय मध्ये त्यांना काय केलं गेलं? टाकलं गेलं, त्यांचं वर्गीकरण करण्यात आलं. ठीक आहे. आता इतकं समजलं असेल तर हा चार्ट जसाच्या तसा तुम्ही लिहिला तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजेल. तर खरं आता आपण प्राण्यांच्या वर्गीकरणाला सुरुवात करत आहोत. नोट तुम्ही काढायच्या आहे. ओके. तर बघा,
सगळ्यात पहिले बघणार आहोत आपण कॉर्डेट्स म्हणजे काय, पृष्ठवंशीय प्राणी। मग पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय, की ज्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो त्यांना आपण पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतो। ज्यांना पाठीचा कणा आहे, आपल्याला आहे ना पाठीचा कणा, समजा आपल्याला पाठीचा कणा नसतात तर कसे झालो असतो, आपण उभं तरी राहिलो असतो का? आपली जी अस्थि संस्था आहे, आपली जी हाडं आहेत ते आपल्या शरीराला आधार देण्याचं काम करत असतात। ठीक आहे, काय करतात ते आपल्या शरीराला आधार देण्याचं कार्य करत असतात। म्हणून आपले जे अस्थि संस्था आहे याचा विचार आपणही करायचा आणि असे काही पोषक द्रव्ये खायचे जे काय करणारे शरीराला चांगले आहेत, पोषक आहे आणि शरीराच्या सगळ्या अवयवांना, सगळ्या एलिमेंट्सला, सगळ्या मूलद्रव्यांना काय करतील ते व्यवस्थित ठेवतील आणि सगळ्यांचं संरक्षण करतील। अशाच गोष्टी काय करायच्या आहे, खायच्या आहे, कुठलेही फास्ट फूड खायचे नाही, है ना। तर बघा, पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे काय, की आता ज्यांना पाठीचा कणा होता, मग पाठीचा कणा असलेले तुम्हाला याच्यामध्ये दिसताय, जसं आपणही आहोत, आपल्यालाही पाठीचा कणा आहे। मग या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा असतो, मागच्या बाजूस चेतारज्जू असते ज्याचे रूपांतर चेतासंस्थेत होते। मग चेतासंस्थेत म्हणजे कसे रूपांतर होते, तर आपला ब्रेन आहे। ठीक आहे, आता बघा हे काय आहे, आपलं ब्रेन आहे। मग ब्रेनला काय असतो मागे, बघा हे बघा इथे काय आहे, ब्रेनला इथे मागे काय आहे, मेरुरज्जू आहे ना। तर ह्याचं आता काय रूपांतर कशामध्ये होतं, बघा मागच्या साईडला आहे। ठीक आहे, बघा याचे रूपांतर चेतासंस्थेमध्ये, ते मागच्या बाजूस चेतारज्जू असतो, चेतारज्जू आहे म्हणून ह्याचं रूपांतर कशामध्ये होणार, चेतासंस्थेमध्ये होणार। हा काय आहे, तुमचा मेंदू आहे, काय आहे, मेंदू आहे आणि याचं हे कोण आहे, चेतासंस्था आहे। चेतासंस्थेमध्ये रूपांतर होतं आणि तुम्हाला प्रश्न जर विचारला गेला की शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती, तर ती सगळ्यात लांब पेशी चेतापेशीच आहे। कारण चेतापेशीची साखळी आहे ती एकमेकांना जोडलेली असते आणि ती सर्वात काय आहे, शरीरामधली लांब पेशी आहे। ओके, समजलेलं आहे। तर पुढचं बघू, काय दिले, चेतासंस्थेमध्ये याचं काय होतं, रूपांतर होतं, कोणाचं, चेतारज्जूचं, जो कुठे असतो, पाठीचा कणा असतो, मागच्या बाजूमध्ये असतो तो। ठीक आहे, मागच्या साईडला असतो। हृदय शरीराच्या काय आहे, समोरच्या बाजूला असते। अधर म्हणजे कुठे, समोर। आपलं हृदय म्हणजे बघा आता इथे पृष्ठवंशीय प्राणी सांगितलं ना, तर आपण आपलाच विचार करायचा। ठीक आहे, आपल्याला पाठीचा कणा आहे ना, मग आपण पृष्ठवंशीय, म्हणजे हे सर्व आपल्याबद्दल चालू आहे। ठीक आहे, मग आपल्यासारखेच कोण दुसरे प्राणीही पृष्ठवंशीय मध्ये येतात, मग ते कोण, त्याचा फक्त आपण इथे अभ्यास करायचा। मग पृष्ठवंशीय प्राण्यांना पाठीचा कणा असतो, पृष्ठवंशीय प्राण्यांचं हृदय समोरच्या साईडला असतं, पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये मागच्या बाजूला चेतारज्जू असतो, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, चेतासंस्थेमध्ये होतं। ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्या। नंतर श्वसनासाठी कल्ले किंवा फुफ्फुसे असतात। आता कल्लेला काय बोलतात, गिल स्लिट। काय बोललं जातं, कल्ल्यांना गिल स्लिट्स बोलले जातात। हे कोणामध्ये असतात, हे असतात मास्यांमध्ये, है ना, कोणामध्ये असतात, मासे। मग मासे कोण आहेत, तर मासे सुद्धा पृष्ठवंशीय प्राण्यांचं उदाहरण आहे। जसं तुम्ही बघा नॉनव्हेज खातात, मासे खातात, तर त्यावेळेस तुम्ही काटा काढतात असा पूर्ण एक, है ना, तो काय असतो, त्याचा पृष्ठरज्जू असतो, है ना, त्याला शरीराला, त्याच्या शरीराला आधार देण्याचा एक पृष्ठरज्जू असतो, जो तुम्ही डायरेक्ट असा काढतात, बरोबर ना। तर मग काय सांगितलेलं आहे, तर श्वसनासाठी कल्ले जे आहेत ते कोणाला असतात, ते माशांना असतात आणि फुफ्फुसे कोणाला असतात, फुफ्फुसे आपल्यामध्ये आहेत। ठीक आहे, म्हणजे श्वसन करण्यासाठी पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये दोन वेगवेगळे भाग आहेत, जे पाण्यात राहतात त्यांना कल्ले आहेत आणि जे जमिनीवर राहतात त्यांना फुफ्फुसे आहेत। ओके, लक्षात आलं। आता हे प्राणी शीत रक्ताचे किंवा उष्ण रक्ताचे असतात। आता बघा, शीत रक्ताचेही असू शकतात किंवा उष्ण रक्ताचे, पण मानव कोण आहे, उष्ण रक्ती आहे। मानव कोण आहे, उष्ण रक्ती आहे, ह्युमन बिंग उष्ण रक्ती आहोत आपण। ठीक आहे, जसं पक्षी झालं, पक्षी सुद्धा उष्ण रक्ती येतात, ते सुद्धा सस्तन प्राण्यांमध्ये येतात, बरोबर। आता या संघाचे विभाजन पुढील 6 गटात केले जाते। आता हा जो पृष्ठवंशीय म्हणजे कॉर्डेट वाला जो संघ आहे, तर ह्याचं पुन्हा विभाजन 6 गटामध्ये झालं। मग कोणत्या 6 गटामध्ये झालं ते आपण आज बघूया। तर बघा, पहिला आहे, बघा काय दिलंय, चूषक मुखी, काय दिलाय, सायक्लोस्टोमॅटा, काय दिलाय, सायक्लोस्टोमॅटा। आता सायक्लोस्टोमॅटा काय आहे, शरीर काय दिलाय, द्विपार्श्व सममित असते। काय सांगितलेलं आहे, शरीर कसं आहे यांचं, कसं दिलेलं आहे, द्विपार्श्व सममित
आहे, जसं राऊंड गोलीय समिती, अरीय समिती, तसं यांचं कसं आहे द्विपार्श्व समितीत आहे. हे प्राणी सागर निवासी आहेत. कसे आहेत? सागर निवासी म्हणजे जलचर प्राणी आहे, पाण्यात राहतात. त्यांना श्वसनासाठी कल्ले असतात, जसं की मी तुम्हाला मागच्याच याच्यामध्ये दाखवलं की जे पाण्यात राहतात त्यांना श्वसन क्रियेसाठी कल्ले आहेत, जे जमिनीवर राहतात त्यांना श्वसनासाठी फुफ्फुसे आहेत. बरोबर. उदाहरण बघा, पेट्रोमायझॉन दिला आहे, मिक्सिन दिलेलं आहे. हे कोणाचं उदाहरण आहे? सायक्लोस्टोमॅटाचं उदाहरण आहे आणि सायक्लोस्टोमॅटाला चूषकमुखी म्हणतात. ठीक आहे, कळलं आहे. त्याच्यानंतर बघा मत्स्य वर्ग म्हणजे पायसेस. तुम्हाला प्रश्न ह्या वर्गांवरती विचारले जातील. काय म्हणते मी, ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील. सो सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आता मत्स्य वर्गामध्ये काय होणार आहे? मत्स्य वर्ग सुद्धा कशात येतं? पृष्ठवंशीय मध्ये येतो, कारण त्यांना नोटोकार्ड आहे, त्यांना पाठीचा कणा आहे. या वर्गात माशांचा समावेश होतो. आता मत्स्य वर्ग आहे, माशांचा समावेश होईल ऑब्व्हियसली. यांच्या शरीरावर खवले असते, परांच्या 2 जोड्या असतात. पर म्हणजे हे जे विंग्स आहेत यांच्या काय आहे? त्यांच्याकडे 2 जोड्या आहेत. ठीक आहे, यांना श्वसनासाठी कल्ले असतात, जसं इथे दिलंय बघा, श्वसनासाठी कल्ले असतात. कुठे कल्ले असतात बघा, हे जे आहेत या साईडला त्यांचे कल्ले असतात. ठीक आहे, श्वसनासाठी यांना कल्ले असतात. यांच्या अंगावरती स्केल आहे, म्हणजे काय? खवले आहेत. जसं आपण प्लॅकॉइड, सायक्लॉइड जे स्केल बघतो तसं काय आहे? खवले आहे यांच्या अंगावरती. ठीक आहे, हृदय 2 कप्प्यांचे असून हे प्राणी शीत रक्ताचे आहेत. ठीक आहे, हृदय यांचे कसे आहेत? 2 कप्प्यांचे आहे. आपले हृदय कितीचं आहे? 4 कप्प्यांचं आहे. म्हणजे मानव जर तुम्ही घेतला, सस्तन प्राण्यांमध्ये जर घेतलं, मॅमल वर्गामध्ये घेतला, तर मानवाला 4 कप्पी हृदय आहे. तसं मास्याचं हृदय कसं आहे? 2 कप्पी. मग याला अपवाद आहे देवमासा. ठीक आहे, अपवाद कोण आहे? देवमासा आहे. देवमासाचं हृदय किती कप्प्याचं आहे सांगा? देवमासा सस्तनमध्ये जातो. देवमासाचं हृदय आहे 4 कप्प्यांचं. 4 कप्प्यांचं हृदय आहे, हे लक्षात ठेवायचंय. हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, आणि हे प्राणी अंडी घालतात. हे प्राणी काय करतात? अंडी घालतात. पृष्ठवंशीय प्राण्याचे पण गट पडलेले आहेत पुढे. आता आपण पृष्ठवंशीचा अभ्यास करतोय म्हणून आपण सगळ्यांना एकत्र घेतो, पण पृष्ठवंशीयचं पण गट आहेत. जसं की आता हे झालं बघा, मॅमल्स वगैरे झालं. ठीक आहे, म्हणजे काय? सस्तन आहेत. तर आता सस्तन म्हणजे कोण? आता सस्तनमध्ये देवमासा एकच येतो. बाकीचे हे येतात का? बाकीचे प्राणी, जसं मासा झाला हा पृष्ठवंशी, पण तो सस्तन प्राण्यात येतो का? नाही. वटवाघूळ येतो. बरोबर. मगर येते का? नाही. बेडूक कशात येतो? उभयचर म्हणजे अॅम्फिबियन मध्ये येतो. म्हणजे सस्तन पृष्ठवंशीय जरी असेल तरी त्यांचे पण पुढे पार्ट्स आहेत. ठीक आहे, पण आपल्याला सध्या कशाचा अभ्यास करायचा आहे? सगळ्या पृष्ठवंशीय प्राण्यांचा अभ्यास करायचा आहे. मग देव मासाला 4 कप्पे असतात, बाकीच्या माशांना 2 कप्पे असतात. लक्षात आलं? त्यानंतर बघा, त्यांचं उदाहरण तुम्हाला दिलं आहे. कटला, रोहू, सुरमई, डॉगफिश, स्टिंगरे, झी हॉर्स, इलेक्ट्रिक रे इत्यादी. ठीक आहे, हे काय झाले त्यांचे उदाहरण. नंतर आहे उभयचर म्हणजे अॅम्फिबियन वर्ग. कुठला वर्ग आहे? उभयचर मीन्स अॅम्फिबियन. मग अॅम्फिबियनचा अर्थ काय? जे जमिनीवरही राहतात, जे पाण्यावरही राहतात. पाण्यामध्येही राहतील, जमिनीतही राहतील, यांना आपण काय म्हणतो? उभयचर असे म्हणतो. बरोबर. मग शरीरावर खवले नसतात, ते शरीरावर त्यांच्या कशाही प्रकारे खवले नाहीये. जसं माशांच्या शरीरावरती खवले आहेत, ठीक आहे, त्यांना स्केल आहे, तसं यांना नसतं. जे अॅम्फिबियन आहे यांना कुठल्याही प्रकारचे खवले नाहीये, स्केल यांच्यामध्ये नाही. हृदय 3 कप्प्याचे असतात. बघा, आता तुम्ही याच्यावरती व्यवस्थित अभ्यास फोकस्ड करा. माणूस पण पृष्ठवंशी आहे, ह्युमन बिंग पृष्ठवंशी असून त्याच्या हृदयाला 4 कप्पे आहे. त्याच्यानंतर मासे पृष्ठवंशी असून त्यांच्या हृदयाला 2 कप्पे आहे. उभयचर पृष्ठवंशीय असून त्याच्या हृदयाला 3 कप्पे आहे. तर ह्या हृदयाचे कप्प्यांवरती प्रश्न तुम्हाला एसएससी मध्ये विचारला जाईल, रेल्वेमध्ये सुद्धा विचारला जाईल. सो यावर फोकस राहा, फोकस करा आणि याचे नोट्स काढा तुम्ही. ठीक आहे, आता मागचे पाय लांब तर पुढचे आखूड असतात. ठीक आहे, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की मागचे पाय कसे आहेत? लांब आहे आणि पुढचे पाय आखूड असलेला प्राणी कोणत्या वर्गामध्ये येतो? तर कोणत्या वर्गात येतो? उभयचर म्हणजे अॅम्फिबियन मध्ये येतो. हे प्राणी शीत रक्ताचे, जसं की मासे तुम्ही बघितलं, जसं माशांबद्दल काय बघितलं? मासे कोणत्या रक्ताचे आहेत? बघा, इथे दिलेलं आहे का? शीत रक्ताचं. बरोबर. मासे पण काय आहे? शीत रक्ताचे. पण आपण सस्तन आहोत, पृष्ठवंशी आहोत, पण आपण कोण आहोत? उष्ण रक्ती आहोत. तसं मासे ही काय आहे? शीत रक्ती आहे आणि उभयचर सुद्धा शीत रक्ती आहे. मग आता याचं उदाहरण घेतलं तर बेडूक, सॅलेमँडर, टोड, इथिओपिस, हे सगळे काय आहे? याचे उदाहरण आहे. इथिओपिस झालं, टोड झालं, सॅलेमँडर झालं, बेडूक झालं, हे याच्या उदाहरणांमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे सरीसृप म्हणजे काय?
सरपटणारे रेप्टाइल्स. ओके, आता पाय कसे असतात, खूप लहान असतात. जे रेप्टाइल्स असतात, साप वगैरे जे काय आहे सरपटतात, त्यांचे पाय कसे असतात, खूप छोटे, खूप लहान असतात, जे जमिनीवर सरपटतात. तर हे सुद्धा कशामध्ये येतात, क्लास काईलेचा. आता क्लास त्यांचा काय, सरपटणारे आहे, ते रेप्टाइल्स आहे, पण कशामध्ये जातात, ते पृष्ठवंशीयामध्ये जातात. कशामध्ये जातात, पृष्ठवंशीय. लक्षात येत आहे, पृष्ठवंशीयमध्ये आहे. त्वचा कशी आहे, खवलेयुक्त आहे. त्वचा कशी आहे त्यांची, खवलेयुक्त व खडबडीत असते. त्वचा कशी आहे, खवलेयुक्त आहे व खडबडीत आहे. जसं तुम्ही मासे वगैरे बस मासे मत्स्य वर्गामध्ये येतात, पण साप जो आहे तर सापाला खवले आहेत आणि त्याची त्वचा जी आहे ती एकदम अशी खडबडीत असते. ठीक आहे, फुफ्फुसांद्वारे श्वसन करतात. आता ऑब्व्हियसली फुफ्फुसांद्वारे श्वसन करतील, कारण हे जमिनीवर राहतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की जे जमिनीवर राहतील त्यांचं फुफ्फुसांद्वारे होणार, जे पाण्यात राहतात त्यांचं कल्ल्याद्वारे श्वसन होणार आहे. म्हणजे जमिनीवर राहणार आहे तर ऑब्व्हियसली तुम्ही न चुकता किंवा न विचार करता डायरेक्ट फुफ्फुसांद्वारे श्वसन होतं असं लिहू शकतात. फक्त ते जमिनीवर राहतात की पाण्यात राहतात एवढंच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आता हृदय 3 कप्प्याचे आहेत बघा. ह्याचं सुद्धा हृदय कितीचं आहे, जसं माशांचं हृदय 2 कप्प्यांचं होतं, सॅलेमँडरचं हृदय जसं की उभयचरचं हृदय 3 कप्प्यांचं होतं, तसंच रेप्टाइलचं हृदय सुद्धा 3 कप्प्याचं असतं. याच्यावर प्रश्न येतो, यावरती हमखास प्रश्न पडतील तुम्हाला SSC ला. सो हे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. यांचं रक्त सुद्धा कोल्ड आहे, कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेडला आपण अजून काय बोलतो, कोल्ड ब्लडेड ॲनिमल. अजून काय बोललं जातं सांगा मला, पिकिलोथर्मिक. काय बोललं जातं, पिकिलोथर्मिक. पिकिलोथर्मिक मीन्स व्हॉट, की बदलत्या वातावरणानुसार आपल्या शरीराचं तापमान ज्याला बदलता येतो त्याला पिकिलोथर्मिक बोललं जातं. त्यानंतर होमिओथर्मिक. होमिओथर्मिक हे उष्ण रक्तांना बोलतात. उष्ण रक्ती जे आहेत त्यांना, त्यांच्या शरीराचं तापमान ते बदलत नाही. जसं मानवाच्या शरीराचं तापमान किती आहे, कमेंटद्वारे सगळ्यांनी मला सांगायचंय, फॅरेनहाइट मध्ये पण आणि डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा. म्हणजे मला हे कळलं पाहिजे की तुम्ही व्हिडिओ बघत आहात की नाही. संपूर्ण व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि जे फक्त बघताय त्यांनी पटकन व्हिडिओ लाईक करून घ्यायचा लगेच. ठीक आहे, मग हे प्राणी भूचर आहे. भूचर म्हणजे जमिनीवर राहतात. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा, साप आहे, सरडा आहे, पाल आहे, कासव आहे, मगर आहे. हे सगळे कोण आहे, कशावर राहतात, जमिनीवर राहतात. आता बघा, मगरीचे हृदय 4 कप्प्याचे आहे. हे याला अपवाद आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की सगळे रेप्टाईल आहे, सगळे सरपटतात, मग मगरीचं हृदय कसं काय 4 कप्प्याचं. तर मगरीचं हृदय 4च कप्प्याचं आहे. बाकी सगळे सरीसृपांचे जे हृदय आहे ते 3 कप्प्याचे आहे. मगर याच्यामध्ये काय आहे, अपवाद. नोट डाऊन करायचा आहे. ओके, देन आहे पक्षी वर्ग म्हणजे एव्ज. मग पक्षी वर्ग जे आहे, पक्षी वर्गाचा तुम्ही जर विचार केला तर पक्षी वर्ग माशांसारखेच दिसतात. म्हणजे माशांसारखे दिसतात म्हणजे मॅडम तुम्ही कसं सांगतायत, मासे कुठे पक्षी कुठे. तर जसं बघा, मासे असे असतात ना, मागच्या साईडला निमुळते आहे ना, तसेच पक्षी असतात बघा. पुढची साईड आणि मागच्या साईडला निमुळते. का बरं, पाण्याचा प्रतिरोध कमी करण्यासाठी माशांचा आकार असा असतो, पुढे व मागे निमुळते असतात. तसं हवेचा प्रतिरोध कमी करण्यासाठी पक्ष्यांमध्ये सुद्धा पुढचा व मागचा भाग निमुळता असतो. ठीक आहे, आता या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे असते. लक्षात राहू द्यायचं आहे. फुफ्फुसांद्वारे हे श्वसन करतात. तुम्हाला मी पहिलेच सांगते, हृदयाचे कप्पे प्रत्येकाचे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. हे प्राणी उष्ण रक्ताचे असतात. मानव जसा उष्ण रक्ताचा आहे तसं पक्षी सुद्धा उष्ण रक्ती आहे. याला तुम्ही होमिओथर्मिक म्हणतात. यांच्या पुढच्या पायांचे रूपांतर पंखांमध्ये झालेले असते. इट इज इम्पॉर्टंट. उदाहरणार्थ आहे पोपट, कावळा, चिमणी, कबूतर, घार इत्यादी. ठीक आहे, समजलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जे पक्षी आहे यांचं रक्त कसं आहे, उष्ण आहे. कसं आहे, यांचं हृदय 4 कप्प्याचं आहे. माणसासारखं सेम टू सेम. मानवाचं हृदय 4 कप्प्याचं, मानव उष्ण रक्ती. तसंच फक्त पुढच्या 2 पायांचे रूपांतर पंखांमध्ये झालेले, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता बघणार आहोत आपण सस्तनी वर्ग. काय बघणार आहोत, सस्तनी वर्ग. सस्तनी वर्ग म्हणजे मॅमल्स. ओके, आता आपण मॅमल्स बघणार आहोत आणि मानव सुद्धा मॅमल्स मध्ये येतो, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर मॅमल्सची ओळख कशी करणार, सस्तन वर्गाची ओळख कशी करणार, तर शरीरावर केस व श्वेतग्रंथी असते. जे मॅमल्स असतात, जे सस्तन असतात, त्यांच्या शरीरावर केसही असतात, श्वेतग्रंथी असते, त्यांना मेमरी ग्लँड सुद्धा असतात. ठीक आहे, हे प्राणी उष्ण रक्ताचे व जमिनीवर राहणारे असतात. हे प्राणी कसे आहेत, होमिओथर्मिक. आपण कोण आहोत, होमिओथर्मिक. आपलं जे रक्त आहे ते कसं आहे, उष्ण आहे. कसं आहे, उष्ण. वार्म ब्लडेड आहोत आपण. कोल्ड ब्लडेड आहोत का नाही. जसं मासे कसे आहेत, कोल्ड ब्लडेड आहे. माशांचं रक्त कसं असतं, थंड.
तसं मानवाचं रक्त कसं असतं, उष्ण, म्हणून आपण कोण आहोत, उष्ण रक्ती आहोत, म्हणजे होमिओथर्मिक आहोत. ठीक आहे. आपण कुठे राहतो, जमिनीवर राहतो. जमिनीवरच राहतो ना, हवेत उडतो का? आपल्यामध्ये हवेत उडणारे भरपूर लोक असतात, पण पुन्हा कुठे येतात, जमिनीवरतीच येतात. का बरं जमिनीवरती येतात? कारण आपण कशासाठी बनलेलो आहोत, तर आपण जमिनीसाठीच बनलेलो आहोत, म्हणून आपण जमिनीवरच राहायला पाहिजे, है ना. बघा आपल्या वर्गात सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे, उष्ण रक्ती असून जमिनीवर राहणे, है ना. जमिनीवर राहणारेच असतात, कारण आपण कितीही गेलो उडत, जर एकदा जमिनीवरचे पाय सोडून हवेत जर आपण उडत गेलो, तर जमीन आपल्याला पुन्हा खाली खेचते आणि खाली नक्की एकदा आदळते. का बरं? कारण आपल्या पृथ्वीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्वाकर्षण बल आहे. तर आपण जमिनीसाठी बनलेलो आहोत, म्हणून कितीही उंचावर गेलो तरी आपले पाय नेहमी जमिनीवरच असले पाहिजे. बरोबर. आता बघा, हे प्राणी उष्ण रक्ती व जमिनीवर राहणारे असतात. हे प्राणी पिल्लांना जन्म देतात, म्हणून त्यांना जरायुज म्हणतात. काय म्हणतात? जरायुज. का? कारण ते पिल्लांना जन्म देतात. पण सस्तन असूनही अंडी घालणारे पण आहे, जसं एक्डिना झालं, प्लॅटिपस झालं. तर हे सस्तन असतात, पण तरी सुद्धा ते काय करतात, अंडी घालतात. ठीक आहे. बघा, यांना 4 कप्प्यांचे हृदय असून फुफ्फुसाद्वारे श्वसन करतात. आता आपल्याला किती कप्प्याचे हृदय? 4 कप्प्याचे हृदय. आपण कशाद्वारे श्वसन करतो? तर आपल्या फुफ्फुसांमार्फत आपण श्वसन करतो. हे प्राणी पिल्लांना जन्म देतात, परंतु बघा, प्लॅटिपस व एक्डिना हे 2 प्राणी अंडी घालतात, जे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. जे प्लॅटिपस आहे आणि जे एक्डिना आहे, हे काय करतात, पिल्लांना जन्म नाही देत, ते अंडी घालतात. उदाहरण दिलेलं आहे मानव, नंतर गाय, देव, मासा, वटवाघूळ आणि कुत्रा. वटवाघूळ सुद्धा काय आहे, तर वटवाघूळ एक काय आहे, पक्षी नसून सस्तन आहे. पक्षी नाहीये वटवाघूळ. नसेल माहिती तर नोट डाऊन करून घ्या. वटवाघूळ सुद्धा सस्तन आहे, पिल्लांना जन्म देतो. समजलंय सर्वांना? तर हे होते आपले पृष्ठवंशीय वर्गाचे काय, पृष्ठवंशीय वर्गाचे काय होते आपले हे 6 गट. ठीक आहे. ज्यामध्ये सस्तन बघितलं, पक्षी बघितलं, मासे बघितलं, उभयचर बघितलं, सरीसृप बघितलं, सायक्लोस्टोमेटा बघितलं. ठीक आहे. असे आपण 6 प्रकारचे काय बघितले, गट बघितले, जे काय होते, पृष्ठवंश होते, ज्यांना कोण होतो, नोटोकॉर्ड नावाचा आधारक होता. ठीक आहे. ज्यांना पृष्ठरज्जू होता, जो त्यांच्या शरीराचं रक्षण करत होता. आपल्यामध्ये काय झालेलं आहे, फक्त तो जो पृष्ठरज्जू आहे तो नाहीसा होऊन पाठीचा कणा आलेला आहे. ठीक आहे. इतकंच आहे. तर आता बघणार आहोत आपण अपृष्ठवंशीय प्राणी. ठीक आहे. अपृष्ठवंशीय प्राणी म्हणजे ज्यांच्या शरीरामध्ये नोटोकॉर्ड नाहीये, ज्यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नाहीये, त्यांच्या शरीराला आधार देण्यासाठी. मग ते प्राणी कसे असतील आणि त्याचे किती टाईप पडलेले आहेत, जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं लेक्चरच्या सुरुवातीला की 10 टाईप आहे त्यांचे. बरोबर. मग ह्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा आहे का, तर नाही. ह्या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा नसतो. तसेच त्यांचे शरीर हे असममितीय स्वरूपाचे आहे, म्हणजे जसं की तारा मासा झाला. आता ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो बघा, गोलीय समिती आहे ना, तर हे असमिती, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न भरपूर येतात. SSC लाही प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो याचा व्यवस्थित अभ्यास करा. या प्राण्यांमध्ये पाठीचा कणा नाहीच आहे आणि हे असमिती स्वरूपाचे आहे. आता सर्वात मोठा प्राणी कोण आहे यांच्यामध्ये, जो अपृष्ठवंशीय प्राण्यामध्ये सगळ्यात कोणता आहे, मोठा स्क्विड आहे. ठीक आहे. याच्यावरती पण प्रश्न विचारला गेला होता तुम्हाला, रेल्वेमध्ये पण विचारला गेलेला आहे. ओके. स्क्विड काय आहे, अपृष्ठवंशीय, ज्यांना नोटोकॉर्ड नाही, त्यांच्यामध्ये तो कोण आहे, मोठा आहे. ठीक आहे. या प्राण्यांमध्ये चेतासंस्था नाहीये, चेतासंस्थेचा यांच्यामध्ये अभाव आहे. बघा, आपल्याला चेतासंस्था आहे, आपल्याला वाचा आहे आणि आपल्याला विचार करण्याची शक्ती सुद्धा आहे. मानव सुद्धा प्राणीच आहे. जसं की आपण पृष्ठवंशीय प्राण्यांमध्येच मानवाला टाकलेलं आहे. मानव कोण आहे, तर मानव प्राणीच आहे. बरोबर ना. पण मानवाला देवाने वाचा दिलेली आहे आणि विचार करण्याची क्षमताही दिलेली आहे. चेतासंस्था आहे म्हणजे काय, तर ब्रेन आहे, मेंदू आहे. मेंदू कशासाठी आहे, विचारपूर्वक गोष्टी करण्यासाठी, विचार करून बोलण्यासाठी. तरी सुद्धा काही असे असतात जे बिना विचार करता सुद्धा बोलतात, है ना. मग त्याच्यापेक्षा ते बरे जे बोलतच नाही बिचारे, ज्यांना वाचाच नाही दिली देवानी. असो, पण प्राण्यांमध्ये हे जे प्राणी आहे यांच्यामध्ये चेतासंस्थेचा अभाव आहे. म्हणजे ते कुठलेही, जसं मानव विचार करू शकतो तसं तेही विचार करू शकले असते जर त्यांना चेतासंस्था असली असती तर त्यांना ब्रेन असला असता, तर ब्रेनने काय केलं असतं, प्रॉपर त्यांच्या बॉडीवरती कंट्रोल केला असता. बरोबर. पण ह्या प्राण्यांमध्ये चेतासंस्था नाहीये. जसं बघा, गाय झालं किंवा आपण जे सस्तन प्राण्यांमध्ये जे बघतो, तर त्यांना चेतासंस्था असते. बरोबर. पण ह्या प्राण्यांमध्ये चेतासंस्था नाहीये. ठीक आहे. यांना हृदय असलेच असे नाही. आता हृदय आहेच का या प्राण्यांना, असं नाहीये की हृदय असायलाच पाहिजे. ठीक आहे. असल्यास ते पृष्ठभागात असते. कुठे असते, पृष्ठभागामध्ये असते.
ठीक आहे, समजलंय? कुठे असते? पृष्ठभागामध्ये असते. अपृष्ठवंशीय प्राणी यांचे वर्गीकरण 10 संघांमध्ये होते. 10 संघांमध्ये होते आणि त्याच्यापैकी सगळ्यात जास्त परीक्षेला विचारलं जातं ते म्हणजे कुठलं? अर्थ्रोपोडा म्हणजे संधिपाद. ठीक आहे, 10 संघांमध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे, नॉन कॉर्डेटचं वर्गीकरण केलेलं आहे. ते कोणतं ते बघूया. बघा आता तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा, आदिजीव संघ दिलेला आहे पहिले प्रोटोझोआ, नंतर दिलाय रंध्री आणि अपृष्ठवंशीय प्राणी. आता आदिजीव मध्ये कुठले कुठले येणार? जे अपृष्ठवंशीय आहे, ज्यांना पाठीचा कणा नाही. कोण आहे मग ते आहे अमिबा, प्लाझ्मोडियम, पॅरामेशियम. ठीक आहे, त्याच्यानंतर रंध्रीय म्हणजे पोरीफेरा संघामध्ये कोण येणार? सायकॉन. आता ह्याच्यावरती तुम्हाला फक्त उदाहरणांचे प्रश्न येतात, म्हणून आपण इथे उदाहरण घेतलेलं आहे, एक्झाम्पल घेतलेलं आहे. बघा सायकॉन दिलाय, हॅल्युमिया दिलेला आहे, स्पॉन्जिला दिलाय आणि बाजस्पंज दिलेला आहे. स्पंज सुद्धा काय येतात? तर हे अपृष्ठवंशीयच आहे. स्पंज असं म्हणतात की स्पंज जे आहे ते सगळ्यात आधी निर्मित झालेले, पण ते कोण आहे? तर अपृष्ठवंशीय आहे, ते तसेच आहे. ठीक आहे, नंतर आहे सिलेंडरेटा. सिलेंडरेटा मध्ये कोणतं येतं? हायड्रा, सी एमिनोन, नंतर फायसेलिया. हायड्रा, सी एमोन आणि फायसेलिया हे कशामध्ये येतात? सिलेंडरेटामध्ये येतात. नंतर चपटेकृमी. चपटेकृमीलाच काय बोलतो आपण? प्लेटी हेल्मिंथिस. काय बोलतो? प्लेटी हेल्मिंथिस. मग त्याच्यामध्ये सगळ्या वर्म येतात. ठीक आहे, जसं की बघा लिव्हर हुक दिलेला आहे, लिव्हर हुक आहे हा, लिव्हर हुक, प्लेनेरिया आणि टेपवर्म हे कशामध्ये येतात? प्लेटी हेल्मिंथिस मध्ये येतात. आता हे जे संघ दिलेले आहेत फक्त आणि त्याचे तुम्हाला उदाहरण दिलेले, जे कोण आहेत? नॉन कॉर्डेट आहे. यांना आहे का पाठीचा कणा? आहे का? अमिबाला, अमिबा एक पेशी आहे, पाठीचा कणा कुठून येईल मग? है ना. त्याच्यानंतर बघा गोलकृमी. गोलकृमी आपल्या मानवाच्या पोटामध्ये पण असते. कुठली असते? ऍस्केरी. बघा ऍस्केरिया. ही ऍस्केरिस जी आहे ते मानवाच्या इंटेस्टाईन म्हणजे आतड्यांमध्ये असते, प्रत्येक मानवाच्या आतड्यांमध्ये असते. नंतर आहे हुकवर्म, नंतर आहे फायलेरिया. हे कशामध्ये येतात? निमेटोड मध्ये येतात. ठीक आहे, गोलकृमी. नंतर बघा वलय कृमी म्हणजे ॲनिलिडा. आता याच्यामध्ये गांडूळ, बघा गांडूळ दिलेलाच आहे, याच्यामध्ये गांडूळ, लीच आणि निरिस हे कशामध्ये येतात? तर संघ वलय कृमीमध्ये येतात. वलयंकित कृमी म्हणजे काय? ॲनिलिड. आता गांडूळ जे आहे याला आहे का पाठीचा कणा? तर नाहीये, तो कशामध्ये जातो आहे? अपृष्ठवंशीयामध्ये. तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय? उदाहरण लक्षात ठेवायचंय, जे सांगितले ते उदाहरण लक्षात ठेवायचे. ठीक आहे, नंतर संधिपात. तर संधिपातावरती प्रश्न विचारला जाईल, तर याचे उदाहरण लक्षात ठेवा. संधिपात म्हणजे अर्थ्रोपोडा. अर्थ्रोपोडा म्हणजे काय? जे जॉइंटेड लेग आहे ते. अर्थ्रो म्हणजे जॉइंट, पोडा म्हणजे लेग. ज्यांचे जॉइंटेड लेग आहे त्यांना अर्थ्रोपोडा म्हटलं जातं. ज्यामध्ये काय काय येतं? खेकडा, झुरळ, विंचू, कोळी, माशी हे अर्थ्रोपोडाचं उदाहरण आहे. आणि अर्थ्रोपोडा हा अॅनिमल किंगडम मधला सगळ्यात मोठा कोण आहे? फायलम आहे, म्हणजे संघ आहे. इट इज अ लार्ज फायलम ऑफ ॲनिमल किंगडम. ठीक आहे, सगळ्यात मोठा आहे, त्याच्यामुळे 80% कीटकांचा ह्याच्यामध्ये समावेश होतो. ठीक आहे, तुम्हाला विचारलं गेलं की ॲनिमल किंगडम मधला सगळ्यात मोठा संघ कोणता आहे? अर्थ्रोपोडा आहे. ठीक आहे, नंतर आहे मृदुकाय म्हणजे काय? मोलुस्का. मोलुस्काचा अर्थ सॉफ्ट बॉडी, ज्यांची बॉडी एकदम सॉफ्ट आहे. ठीक आहे, हे कशामध्ये जातात? मोलुस्का. जसं की गोगलगाय. गोगलगाय जे आहे त्याची बॉडी कशी असते? एकदम सॉफ्ट असते. जसं बघा शंख, शिपले आणि गोगलगाय कशामध्ये येतात? मोलुस्का. मोलुस्का हा सेकंड लार्ज फायलम आहे, सेकंड लार्ज फायलम इन ॲनिमल किंगडम. ठीक आहे, सेकंड लार्ज फायलम आहे ॲनिमल किंगडम मधला. नंतर बघा काय दिलंय? इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा म्हणजे काय? ज्यांच्या स्किन वरती, इकायनो म्हणजे काटे आणि डर्मॅटा म्हणजे स्किन, ज्यांच्या त्वचेवरती काटे असतात ते इकायनोडर्मॅटा मध्ये जातात. जसं की तारा मासा, सी अर्चिन, सी कुकुंबर हे जे आहे हे कशामध्ये जातात? आपले इकायनोडर्मॅटा मध्ये जातात. त्याच्यानंतर हेमिकॉर्डेटा अर्धपृष्ठवंशीय. अर्धपृष्ठ. ठीक आहे, आपण पृष्ठवंशीय आहोत की नाही, मग काही अर्धपृष्ठवंशीय म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की त्यांच्या शरीराच्या अर्ध्या भागात पृष्ठरज्जू असतो आणि अर्ध्या भागात इथे नाहीये, त्यांना काय बोललं जातं? मग हेमिकॉर्डेट्स बोललं जातं, अर्ध पृष्ठवंशीय. मग असे कोण येतात? बॅलिनोग्लायसिस अँड सायक्लोग्लायसिस. यावर प्रश्न विचारले जातील, म्हणून मी उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे. उदाहरणांवरती प्रश्न विचारले जातात की कुठला प्राणी कुठल्या संघात येतो आणि हा पृष्ठवंशीय आहे की असमपृष्ठवंशीय आहे की अर्धपृष्ठवंशीय आहे. ठीक आहे, मग अर्धपृष्ठवंशीय कोण आहे? बॅलिनोग्लायसिस अँड सायक्लोग्लायसिस. लक्षात आलंय सर्वांना व्यवस्थित? तर हे होतं आपलं प्राण्यांचं वर्गीकरण. ओके,
पहिल्या भागामध्ये आपण वनस्पती वर्गीकरण बघितलं, दुसऱ्या भागामध्ये आपण प्राण्यांचे वर्गीकरण बघितलं. त्यामध्ये विचारले जाणारे जे महत्त्वाचे मुद्दे होते ते मी तुम्हाला इम्पोर्टंट करून दिलेलेच आहे. त्याबद्दल डीप अजून अभ्यास करायचा आहे. ल्युसेंटचं सायन्सचं बुक अँड एन-सी-आर-टीचं बुक काय करायचं आहे तुम्ही प्रिपरेशनसाठी यूज करायचं आहे. काही अडी-अडचण असेल तर तुम्ही स्पीकर मराठीच्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकतात. व्हिडिओ कसा आहे, तुम्हाला आवडला की नाही, त्याच्याने तुम्हाला किती शिकायला मिळालं हे देखील कमेंटद्वारे सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि याचा पहिला व्हिडिओ आधी बघायचा आहे. आपण भागांमध्ये घेतलेला आहे सजीवांचे वर्गीकरण. पहिल्या व्हिडिओमध्ये वनस्पती वर्गीकरण बघितलंय ते एकदा बघून घ्या. देन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे एकदा परत. ठीक आहे. नोट पण काढायच्या आहेत. नोट्स काढल्याने तुमचा खूप सारा अभ्यास होऊन जाईल. तोपर्यंत चला बाय बाय. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत, न्यू विषयासोबत. तोपर्यंत टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.